दिवसात तुम्ही पोलीस अधीक्षकांकडे एक मागणी केली, सावकार आणि त्यांच्या पत्नींवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. काय विषय, काय कारण आहे असं का? सर, विषय असा आहे की माझे आबा पण वारलेले आहे, माझ्या आबांचे वडील पण वारलेले आहे, आमची चौथी पिढीचे लोक, वरचे लोक वारलेले आहे. आणि हे संजय सावकारे साहेब त्यांच्या अधिकारीला आणि त्यांच्या पीएला तिथे पाठवता आणि तिथं सांगता त्यांचे तिकडनं डॉक्युमेंट आणा. आता जर ते व्यक्ती नाही आहे आणि जो व्यक्ती आहे त्याचं आमचं काहीच संबंध नाही, तिथं आमची काहीच प्रॉपर्टी नाही, तिकडं खोटे डॉक्युमेंट आणून माझ्या डॉक्युमेंटमध्ये लावले. म्हणजे लोकांमध्ये हे काय प्रसिद्ध करताय की यांनी घरी बसायला पाहिजे आणि त्यांचं एकच उदाहरण आहे की नगराध्यक्ष मॅडम घरी बसायला पाहिजे. आता लोकांनी मला निवडून दिलेलं आहे, तर सर त्यांना हे समजायला पाहिजे की तुमच्या हातामध्ये 25 वर्षापासून सत्ता आहे, कमीत कमी मला तर विकासाचे कामं करू द्या. त्यांचे अडथळे असं म्हणायचं तुम्हाला? हां, आणि ते माझ्या प्रत्येक कामामध्ये अडथळे आणतात, विकासाचे कामं पण होऊ देत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, या अधिकारीला पाठवतील, त्या अधिकारीला पाठवतील, हे कागदपत्र आणि ते कागदपत्र आणतील, तिथं आमचं काहीच नाही आहे सर. आणि आमचे पूर्वजाचे लोक आहे ते वारलेले आहे, तिथं एक त्या नावाचा व्यक्ती आहे, त्याचा आमचा काहीच संबंध नाही आहे. तुम्ही जे कुठलं कागदपत्र तुम्ही मागं की ते लोक तिथं जिवंत आहे. जर ते व्यक्तींना मरायला 60 वर्ष झालेलं आहे, ते जिवंत कसं काय राहतील? म्हणजे मरलेला व्यक्ती तुम्ही जिवंत दाखवत आहे आणि माझी व्हॅलिडिटी बनवू देत नाही आहे. तुम्ही जे व्हॅलिडिटीसाठी दस्तावेज दिले, डॉक्युमेंट दिले, ते योग्य असं वाटतं तुम्हाला? सर, बिलकुल योग्य आहे. म्हणजे डॉक्युमेंट जे तिथं लावलेले आहे ते योग्य आहे. आणि तिथून जर ते खोटे डॉक्युमेंट तिथं लावतील आणि जे जात पातळीचे जे मॅडम आहे त्यांना कोणाचा दबाव आहे, कशामुळे ते माझी कोणती गोष्ट समजून घेत नाही आहे. मी एक साधारण घरातली महिला म्हणून मला या गोष्टी त्रास दिला जात आहे का? ते अधिकाऱ्यावरती सुद्धा दबाव आणत आहे. म्हणजे त्यांचा जो मंत्रीपदचा जो उपयोग त्यांनी घ्यायला पाहिजे तो चुकीचा उपयोग घेत आहे. सोळाच्या नगराध्यक्षांनी आपल्या विरोधात आणि आपल्या पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. जात वैध प्रमाणपत्र मिळू देत नाही, बनावट कागदपत्र बनवले जातात म्हणतात. आता कोणी बनावट कागदपत्र दिले आहे आणि कोणी काय केलेलं आहे हे जात पडताळणी समितीची एक व्हिजिलन्स कमिटी असते, व्हिजिलन्स ऑफिसर असतात, ते सगळे चेक करतात आणि ते ठरवतात की काय प्रमाणपत्र जे त्यांनी दिलं आहे की आम्ही दिलं आहे ते खरे की खोटे आहे, ही ती व्हिजिलन्स कमिटी ठरवते. त्याच्यामुळे ते ठरवेल आणि त्याच्यातनं जे सत्य आहे ते बाहेर येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.